केस छोटे असो किंवा मोठे असो, ते जेव्हा स्मूथ, सिल्की, शायनी आणि काळे आणि दाट असतील ना, तेव्हा ते बघायला खूप छान वाटतात. पण तेवढी त्यांची तितकीच काळजी घ्यायला लागते. वेळेवर हेअर ऑइल मसाज करावा लागतो. एकच प्रकारचं शॅम्पू, कंडिशनर वापरावं लागतं. सारखं प्रॉडक्ट बदलल्याने केसांची हानी होते. केस विरळ होतात, पांढरे होतात, गळायला लागतात. हेअर फॉल एवढा वाढतो की काही केलं ते थांबत नाही आणि केस विरळ होऊन टक्कल पडायला लागतो. आणि आता आजकाल एवढा स्ट्रेस वाढलेला आहे, त्यामुळे ह्या केसांच्या समस्या प्रत्येकाला फेस कराव्या लागतात. पण आपण जेवढं नॅचरल पद्धतीने, घरगुती पद्धतीने आपण त्यावर जेवढा इलाज करू, तेवढे आपले केस स्मूथ, सिल्की, शायनी आणि नॅचरल दिसायला लागतील. तर आता फार उशीर न लावता आपण सुरुवात करूया. अगदी मी तुम्हाला घरगुती पद्धतीने हेअर ऑइल, हर्बल हेअर ऑइल कशा पद्धतीने बनवायचं आणि ते पण फ्रेश कसं बनवायचं, किती दिवसांसाठी बनवायचं आणि कशा पद्धतीने आपण मसाज करायचं हे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगते. त्यामुळे व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. या अगोदर पण मी तुम्हाला सांगितलं आहे की केसांसाठी चांगली मेहंदी कोणती आहे, कशा पद्धतीने लावायची, कोणती मेहंदी कशा पद्धतीने भिजवायची, त्याचाही व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. तर आता आपण घरगुती पद्धतीने हेअर ऑइल बनवणार आहोत. तर याने मला एवढा फरक पडला की केसांमधले डॅन्ड्रफ गेला, त्याचबरोबर केस वाढायला लागले आणि केस स्मूथ, सिल्की, शायनी होत आहेत. आणि तुम्ही बघा, हे जेव्हा हेअर ऑइल लावायला लागाल ना, तेव्हा तुमचे केस खूप भराभर वाढायला लागतील. बघा, हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आता इथे बघा, आपल्याला एक लोखंडी भांडं घ्यायचं आहे. तर इथे मी तवा घेतलेला आहे. तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये हेअर ऑइल बनवायचं आहे तेवढं खोबरेल तेल एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे. आता ते बघा, एका लोखंडी भांड्यामध्ये गरम करण्यासाठी ठेवायचं. तर गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे. व्हिडिओ हा डिटेलमध्ये मी तुम्हाला शेअर केलेला आहे, त्यामुळे कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. जर हे हेअर ऑइल तुम्ही घरी बनवलं तर बघा, तुम्ही बाहेरून कुठलंही तुम्हाला प्रॉडक्ट आणायची गरज पडणार नाही. केस एवढे भराभर वाढतील, पांढरे झालेले केस काळे होण्यास मदत होते. त्याचबरोबर बघा, केस दाट, स्मूथ, सिल्की, शायनी होतात आणि खरंच म्हणजे केसांना फरक पडतो. आपण जेवढं नॅचरल पद्धतीने, घरगुती पद्धतीने करू ना, तेवढे आपले केस नॅचरल दिसायला लागतील. आता यामध्ये बघा, 1 चमचा मेथी दाणा घेतलेला आहे. तुमच्या केसांच्या लेंथप्रमाणे कमी जास्त प्रमाण करू शकता. आता जर तुमचे खूपच लॉंग हेअर असेल आणि केसांची काळजी म्हणून तुम्हाला जर हेअर ऑइल बनवायचं असेल तर तुम्ही इथे 1-1.5 चमचा मेथीदाणा टाकायचा आहे. तर इथे मी 1 चमचा मेथीदाणा घेतला आहे. थोडेसे कढीपत्त्याची फ्रेश पानं घेतलेली आहेत आणि यामध्ये थोडंसं कोरफड टाकायचं आहे. आता कोरफड स्किप केलं तरी चालेल, टाकलं असेल तुमच्याकडे तर आता कोरफड हे सगळ्यांच्याच घरामध्ये कुंडीमध्ये असतं, तर तुम्ही असं टाकलं तरी चालेल. यामध्ये तुम्ही हवं तर अजून ॲडिशनल कांदासुद्धा तुम्ही कापून टाकू शकता. तर मी इथे फक्त ॲलोवेरा आणि कढीपत्ता आणि त्याचसोबत बघा, इथे मेथीदाणा टाकलेला आहे. हे चांगलं उकळून घ्यायचं आहे. गॅस अगदी कमी ठेवायचा आहे. बघा, जोपर्यंत याचा अर्क त्या तेलामध्ये उतरत नाही तोपर्यंत तेल चांगलं उकळून द्यायचं आहे. थोडीशी क्वांटिटी कमी झाली तरी चालेल, पण ते हेअर ऑइल आहे ना, एवढं परफेक्ट तयार होतं ना, तर तुम्ही बघा, याचा स्मेल पण खूप छान येतो, अजिबात खराब होत नाही. 3 ते 4 महिने सलग राहतं हे. एकदा मी एवढं क्वांटिटीमध्ये बनवलं, इवन सगळ्या घरातल्यांनी सगळ्यांनी लावलं, तर माझ्या लहान मुलांचा सुद्धा डॅन्ड्रफ गेलेला आहे आणि एवढा फरक पडला. तर माझे पण केस असे दाट आणि अगदी स्मूथ, सिल्की राहायला लागलेले आहेत. म्हणजे बरेच असे वृक्ष झालेले होते, फाटे फुटलेले होते केसांना आणि खूप असं म्हणजे खाज येत होती. तर एवढं माझ्या केसांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे ना, तर मी हे कंटिन्यू करते आहे. हे हेअर ऑइल आहे, मी जवळपास आता बघा 1-1.5 वर्ष झालं आहे मी तेव्हापासून लावते. याच्या तर मला आणि घरातल्यांना एवढा फरक पडला, तर मी हे तेल कंटिन्यू करते आहे. म्हणजे खोबरेल तेल आहे ना, आपल्याला या पद्धतीने यूज करायचं आहे आणि त्यामध्ये मेथीदाणा जर टाकला तर बघा, मेथीचे फायदे तुम्हाला माहिती आहे, केसांसाठी आणि आरोग्यासाठी किती फायद्याचे आहे मेथीदाणा. तर तुम्ही बघा, तेलामध्ये उकळून जर हे लावलं तर त्याचा पूर्ण अर्क त्यामध्ये उतरतो. केस भराभर वाढायला लागतात आणि त्याचसोबत बघा, अगदी स्मूथ, सिल्की होतात. आणि हे तेल आहे ना, तुम्हाला जेव्हा हेअर वॉश करायचं आहे त्याच्या अगोदर तुम्हाला हेअर ऑइलने मसाज करायचा आहे. मसाज करून तुम्ही अंघोळीच्या अगोदर लावण्यापेक्षा आहे ना, रात्रीचं लावायचं आहे. पूर्ण रात्रभर ते केसांमध्ये मुरू द्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी हेअर वॉश करायचा आहे.
तर हे केसांमध्ये तेल लावल्यानंतर आहे ना मुरलं पाहिजे चांगलं, म्हणजे त्यातला अर्क यामध्ये उतरतो आणि हे जेव्हा आपण केसांना लावतो ना तेव्हा केसांना पूर्णपणे पोषण मिळतं. केसांच्या स्काल्पमध्ये मसाज करायचा, ते तेल पूर्ण चांगलं मुरलं पाहिजे केसांच्या आपल्या डोक्याच्या स्काल्पमध्ये. केसांना बघा पोषण मिळाल्याने केस स्मूथ, सिल्की, शायनी होतात. अगदी लांब सडक केस व्हायला लागतील आणि तुम्हाला 8 दिवसातच फरक जाणवेल. आठवड्यातून हे 2दा हेअर ऑइलने मसाज करायचा आहे. आता हे असं बघा थंड झाल्यानंतर काचेच्या बॉटलमध्ये गाळून असं ठेवायचं आहे आणि जेव्हा तुम्हाला कधी लावायचं आहे तेव्हा थोडं थोडं घेऊन तुम्ही असं हेअर ऑइलने मसाज करायचं आहे केसांवर पूर्णपणे. स्काल्पमध्ये पूर्ण मुरलं पाहिजे ते आणि याचा स्मेल पण खूप छान येतो. अगदी लहान मुलंसुद्धा लावू शकतात. तर आता हे बघा पूर्णपणे यातलं ऑइल मी गाळून काढलेलं आहे आणि हे तुम्ही केसांनासुद्धा मसाज करू शकता, म्हणजे आतमध्ये केसांना लावू शकता. तर आता हे मी साईडला ठेवलं आहे आणि अशा काचेच्या बॉटलमध्ये मी ठेवणार आहे. तर हे असं आता मी पुन्हा गाळून ठेवते. तर बघा माझं पहिलं संपलेलं आहे, थोडंसंच राहिलं होतं, तर मी पुन्हा आता बनवलं. तर असं फ्रेश मी 2 आठवड्यांसाठी बनवते आणि घरातले आम्ही सगळे लावतात. इवन लहान मुलंसुद्धा केसांना लावतात. 14-15 वर्षापुढील मुली लावू शकतात केसांना. आजकाल आपण बघतो की लवकर केस पांढरे होतात, गळायला लागतात लहान मुलांचे देखील. तर असं हेअर ऑइलने मसाज करायचा आणि नंतर हेअर वॉश करायचा आहे. एकाच प्रकारचं शॅम्पू कंडिशनर ठेवायचं, सारखं बदलायचं नाही आहे, त्यामुळे सुद्धा केसांची हानी होते. आणि हे जर हेअर ऑइलने मसाज करून तुम्ही अशा पद्धतीने केसांची काळजी घेतली तर केस खरंच खूप छान राहतात. आणि मेहंदीसुद्धा कुठल्या पद्धतीने लावायची, कशी भिजवायची याचा पण मी व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर अपलोड केला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि केस दाट, लांब, काळेभोर, स्मूथ असावेत असं प्रत्येकाला वाटतं. नक्की हा उपाय करून बघा. अगदी घरगुती पद्धतीने आहे.